नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुपर एल निनोच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका सज्ज. आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सर्व विभागांचा आढावा. शहरातील बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचा सक्तीने वापर करण्याबाबत बांधकाम व्यावसायिकांना निर्देश देण्यात येणार आहेत. अनावश्यक कारवाई टाळण्यासाठी बांधकामासाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागाच्या विविध प्रकल्पांमध्येही प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याच्या सूचना देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. उद्यान, डिवायडरमधील झाडे, सार्वजनिक शौचालय आणि इतर सार्वजनिक वापरासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला. बैठकीत उद्यानासाठी सध्या प्रक्रिया केलेले पाणी आणि बोरवेलचे पाणी वापरले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील काही सोसायट्यांकडून गरजेपेक्षा अधिक पाण्याच्या टँकरचा वापर होत असल्याचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी बैठकीत निदर्शनास आणले. त्यानुसार शहरात पाणी टँकरचे दर निश्चित करणे आणि त्याची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या संदर्भात टँकर व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शहरातील ज्या विहिरी बुजलेल्या अवस्थेत आहेत त्याची पाहणी करून त्या पुनर्जीवित करा. डागडुजी करून त्या पाण्याचा वापर शटडाऊन, ब्रेकडाऊन या कालावधीत होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. उष्णतेच्या लाटेसाठी हीट ॲक्शन प्लॅन. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर हीट ॲक्शन प्लॅन प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. शहरातील तापमान कमी करण्यासाठी झोपडपट्टी विभागात व्हाईट पेंट आणि हीट रिडक्शन उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना उष्माघात किंवा इतर आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळावी यासाठी जलद प्रतिसाद यंत्रणा सक्रिय ठेवण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभाग सज्ज. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तयारीचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील सखल भागांमध्ये पंप बसवण्यात आले असले तरी त्या ठिकाणी आवश्यक उपकरणे आणि मनुष्यबळ कायम उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांशी समन्वय साधणे, तातडीने मदत पोहोचवणे आणि नियमित प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक विभागात प्रथमोपचार सुविधा उपलब्ध ठेवणे आणि कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याचे आदेशही देण्यात आले. रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.